जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शंभू महाराज की जय। पेज नंबर 14 छावा। मागे पेज नंबर 14 थोडा अर्धा भाग झाला, त्याच्या पुढचा भाग आपण ह्या व्हिडिओमध्ये चालू करणार आहोत. प्रथम आपण लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे तोडू लागला. फटफटीला सुरू झालेल्या बाले किल्ल्याच्या नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरवंटीने पुरंदरचे 18 कारखाने जागविले. हिरव्या अंबावतीच्या रसवंत आराशींनी गडाचे पथरी दरवाजे सुद्धा जिंदादिल केले. बाले किल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरी पट्टा आभाळाला थपडा देत पहाट वाऱ्यावर फडफडू लागला. हलगी लेझिमच्या ताळावर वाजत गाजत बाळंत विडे गड चढू लागले. थैली पोच झालेल्या नात्या गोत्यातील लागेबंद जणांना तेव्हाच गड दाखल झाला होता. राजगडाहून राजांच्या राणी वर्षाचे मेळे तर 5वीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, साकवारबाई, सुगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या 7 राण्यांनी प्रभात स्नान आटोपून भरजरी शालू परिधान केली. दारुणी महालातील सईबाईचा महाल चिरात गदांच्या ज्योतींनी उजळता गेला होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला. आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता. प्रभाकर भेट राजोपाध्यांनी मुहूर्तासाठी भंगाळात घटिका पात्र सोडले. सईबाईंच्या महालात पुष्पमाळा आणि जरीबातून शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णींनी रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिवाळ्यांची पंचकडी मांडली. चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई, सोन्याची फुले मढवलेली घुंची घातलेल्या जरीचे अंगडे ल्यालेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नक्कस काम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्यांच्या आपल्या लेकरूवाळ्या सुनबाईकडे डोळाभर पाहत शेजारी जिजाबाई उभ्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील 5 सवाष्णी सईबाईंच्या सामोऱ्या आल्या. सईबाईंच्या मळवट भरल्या सावळ्या मुखाभोवती हेर धरू लागल्या. खना नारळानं भरलेली एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांना फुरसत मिळत नव्हती. क्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती. बाळंत विड्याची झिंबड उडाली होती. बाहेरून प्रभाकर भटांची मूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या. पाळण्या शेजारी तक्कात ठेवलेला घुंची अंगडं घातलेली दगडी वरवंट्याचा गोपा पुतळाबाईंनी लाजून हसत हसत उचलला. गोपाळ घ्या म्हणत तो मधल्या पाळण्यावरून 3 वेळा सोयराबाईंच्या हाती दिला. पुन्हा तक्कात ठेवला. नाव काय ठेवायचं? कुणीतरी जाणती बोलली, बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. जिजाबाईंच्या पापणीकडा ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीने पाणावल्या. पुतळाबाईंनी बाळराजांना सईबाईंच्या मांडीवरून अलगद उचलले. 3 वेळा पाळण्यावरून
पलीकडच्या सोयराबाईंच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या. पाळण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटेखानी कानांजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्यांचे नाव सांगितले. शंभूजी आणि ही बदतमीजी केल्याबद्दल पाठीवर पडलेले काशीबाई गुणवंतनबाईंचे गोड धप्पाटे हसत हसत सहन केले. शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेक पात्र घंगाळात बुडाले. सईबाईंनी पुढत होतं पाळण्याला पाठ लावून एकदा पाठ झोका दिला आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या चारी बुरुजांवरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मुरगार आभाळाला खबर दिली. राजश्रिया विराजित सकळ गुण मंडित भोसले कुलावंतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान झाले. संभाजीराजे, शंभूजीराजे ऐसे शुभनाम ठेविले आणि त्या खबरीने गडावरच्या रावळातील सगळे देव सोयराईतून सुटले. खाजगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गिरदीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एका चौथ्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेलले होते. महालाच्या भिंतीकडा धरून अंथरलेल्या बिछाईतीवर माणकोजी, तान्हाजी, गोमाजी बाबा, नेताजीराव, बाळकृष्णपंत, प्रभाकर भट, उठलेल्या सईबाई, प्रभाकर भट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती. महालाच्या मध्यभागी जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दर्भासनावर सासवडचे ज्योतिषी हरगड बसले होते. त्यांच्या समोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या पंचांगावर त्यांची एकटक नजर खळली होती. कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या 1-2 वर हरभटांनी उभ्या केल्या. हातांच्या बोटाने पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या उपरणाच्या नीट असलेल्या जरी काठाचा जाबता पुन्हा एकदा ठीक बसवला. भुवया उंचावून त्यांनी आपल्या लांबसडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले. काजळीच्या बुधलीत ते बुडवून कुलदेवतांचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडली पट मांडला. ग्रहांनी आपापली घरे घेतली. बोला शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊ दे. जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी ओळखलेल्या कुंडली पटावर रखडली. जी जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा. हरभटांनी कुंडळीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसवले. बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडकोटांवर राहील. फुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय तांडव मांडेल. तसाच भोळा भाबडा तापट आणि सरळ स्वभाव असेल. रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही. आणि हरभट क्षणभर घोटाळले. उगाच त्याने ठीक असलेले
उपरणे पुन्हा ठीक केले. आणि काय? बोला शास्त्री. जिजाबाईंना त्यांच्या आणि मधला संकोच जाणवला. क्षमा असावी. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र अप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. खरबटांच्या बोलांनी राजांसह सारे गंभीर झाले. असं? ते काय? आम्ही सुद्धा फसलोच की, म्हणत हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा ताण कमी केला. भिरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैली बंद केली. कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर बेलभंडार वाहण्याची सूचना प्रभाकर भट राजोपाध्यांना दिली. जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली. राजे आपल्या महलात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली. सासवडच्या पांढरीतून सोपानदेवांच्या समाधीवरचे सांज आरतीच्या देवझाजांचे आणि घंटानादाचे मुसटते सूर राजांच्या कानावर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तपकात ठेवलेल्या दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली. त्या रंग सतेज शिवलिंगाजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदल त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पवित्र शांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषी बुवांचे बोल धावणी घेत होते. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र अप्तगणांकडून फसला ना, तसा योग या कुंडलीत दिसतो. एक क्षणभर राजांची तंद्री लागली. रुद्राचे सारे गुण घेऊन आलात, तशीच कोणतेही विष पसवण्याची ताकदी घेऊन आलात असाल. जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते. बाले किल्ल्याच्या 24 बुरुजांवर केलेल्या दिव्यांच्या रोषणाईनं आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होती. इथे काय आहे बघा, मुलाच्या पत्रिकेत एवढा घाणेरडं योग आलं आणि ते शिवाजी महाराजांना आतमध्ये खंत वाटली, म्हणजे दुःख झालं. म्हणून त्यांनी असं उद्गारण काढलं, अशी जर तुमची कुंडळी असेल ना, जसं रुद्राने विष पसवलं तेवढी पचवण्याची क्षमता पण माझ्या मुलामध्ये असावी, असं शिवलिंगासोबत शिवलिंगाच्या समोर बोलले. कोणतं? शिवाजी महाराज. बघा, कारण प्रत्यक्षात हर हर महादेवाने विष कुठे हालाहाल पचवलं ना, आणि ते कंठीत ठेवलं, आणि त्याचाच तो अवतार म्हणून शंभूराजे होते, रुद्रांचाच अवतार. जसं शिवशंकर अप्तगणांपासूनच त्यांना कुठे ना कुठेतरी त्रास झाला, कुठे ना कुठेतरी, तसाच तो योग शंभूराजांकडे आला. तो प्रश्न प्रत्यक्षात शिवाजी महाराजांना खडसावत होता. आणि बोलतात ना, मुलाचं किती पण थोडंसं दुःख बापाला खूप मोठं घात करून जातं. बघा, म्हणजे मुलाचं थोडं पण दुःख बापाला वडिलांना सहन नाही. बाले किल्ल्याच्या 24 बुरुजांवर केलेल्या दिव्यांची रोषणाईने आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होते. पुतळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासीनं सईबाईंना दिली. त्यांची शिणलेली नजर मधून दरवाजाकडे वळत होती.
त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती. सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबुळ थांबली. हे बाळंतपण सईबाईंना मानवलं नाही. मंचकावरून उठताना डोळ्यांसमोर अंधारल्यागत वाटत होतं. चालताना पायांच्या पोटऱ्यात गोळे उठत होते. बारशांच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणून मित्राने सहन केले होते. कुणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाज्यातून आत आल्या. त्यांच्याबरोबर सखू, राणू, आंबा ह्या सईबाईंच्या एकमेकींच्या पाठीवरच्या 3 मुली होत्या. त्यातील थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या. थोरल्या बाई, आता कसं आहे तब्येतीचं? पुतळाबाईंनी मंचकाजवळ येत सईबाईंना प्रेमाने विचारले. बाई, इथं पडून वरच्या तख्त पोशीकडे बघायचं कंटाळा आला. 4 कदम चाळावं म्हटलं तर पाय थारा देत नाही. सईबाईंच्या पापण्यांभोवती काही वर्तुळे बघून पुतळाबाईचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना. म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी सईबाईच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिराखदानातल्या ज्योती स्थिरावल्या. आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ. सईबाईंच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले. आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ? सईबाईंच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले. हा, घ्या की, म्हणत सईबाई डाव्या कुशीवरून वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीने पुढे होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईच्या हातात हळुवारपणे दिले. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेटते केले. बाळराजांना घेऊन सखूबाई मंचकालगतच्या बिछायतीवर बसल्या. राणूने आणि आंबाने डोळे मोठे करीत बाळराजांच्या गालावर हात फिरवला. त्या 3घी बहिणी आपल्या भाऊराजांकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईंच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिराखदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या. प्रतापगडावयनं मोरूपंत आल्यात धनी. प्रतापगडावयनं मोरूपंत आल्यात धनी. हुकूम होईल तर रुजू व्हावं म्हणत्यात. मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदर महालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजांना खबर दिली. येऊ द्या पंतांना. राजांनी नेताजींना संमती दिली. मोरोपंत सदर महालात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या मोन्यासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता. बोला पंत, प्रतापगडच्या तटबांधणीचं काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. होय महाराज, जवळजवळ सारं काम पुरं होत आलं. राहिलं ते जमादारखान्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच. पण ते एवढा हिसाब ठरावं असं नाही. आम्ही जातीनिशी रुजू झालो तर एक खाशी खबर स्वामींच्या कानावर घालण्यासाठी. कोण खबर? बोला पंत. राजांच्या भोवयात चालल्या. महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकून झाला. बांधकामात कारागिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं. मोरोपंतांची मुद्रा
ते सांगताना उजळून गेली जगदंब. पंत मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजाचं नाव आम्ही शंभू ठेवलं आणि घराच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं. बघू प्रतापगड आम्हाला श्रींच्या कार्यात कोणता शुभशकून करतो ते. तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडं निघून त्या शंभूच्या दर्शनासाठी. बघा, शिवाजी महाराजांना त्यावेळेस कोणी पण जरी निरोप घेऊन आले तरी त्यांना ते जेवायला सांगत होते, म्हणजे जेवल्याशिवाय ते पाठवत नव्हते. गडाच्या दरवडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात रंग बदललेले शेंदरी सरडे शीळ धरू लागले. त्यांना मृगाच्या पावसाचा सपळ लागला. मावळाच्या भात खचरातील तरवे रानशेळींनी चांगळ्यांनी आणि घाणेरीच्या काटक्यांनी जाळून कुंड्यांनी बियाण्यासाठी भाजक्या भुईची कूस तयार केली. राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठवली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजांवरून फिरत होता. आज आम्ही गड उतरणार विचारवंत गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलाने भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला, हे असंच रान वाऱ्यासारखं सफळ न देता येणं नि निघून जाणं. कुणबिणीने मंचकाखाली ठेवलेल्या धुळीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला. तब्येतीस जपा, या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल. गैरअंदाज फुल्यावर येऊ नका. बालराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आलेत. रुद्र सांभाळणे कठीण. राजांनी वाकून सईबाईंच्या कुशीतील शंभू बाळांना उचलले. काजळ भरल्या, तीट रेखाटल्या त्यांच्या बाळमुखावर. राजांची नजर स्थिरावली. ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्त जागते, रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळ शिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबळ. सईबाई धुराने लागणारे ठसके घशातच रोधून एकटक पाहत होत्या. त्यांचा सावळा चेहरा उजळला होता. राजांनी डोळे उघडले आणि हातातील बाल राजांना सईबाईंच्या जवळ ठेवले. त्यांना विलगते घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणांचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला. दोघांच्याही मनात उदंड सूर किणकिणले. येऊ आम्ही म्हणत राजे शिधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईंना काहीच दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुराने डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांनाच कळत नव्हते. जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठाड करून राजे मोरोपंत, माणकोजी, तान्हाजी, मूर्खान यांच्यासह पुरंदर उतरले. आता इथे मूर्खान म्हणजे हा मुघलच आहे. कारण ज्यावेळेस जसं श्रीरामाला जसं रावणाचा भाऊ शरण आला
रावणाचा भाऊ का शरण आला तर रावणाने स्वतःच्या भावावर स्वतःने लाथ मारली आणि त्या भावाने सांगितलं की सीते मातेला सोड नाहीतर लंकेचा पूर्ण घात होणार. पण त्याचं ऐकलं नाही आणि त्यांनी लाथ मारली भावावर. म्हणून तो भाऊ कोणाला श्रीरामाला शरण आला. तसंच इथे मुघल शिवाजी महाराजांना शरण आले. पण हे मुघल कसे आले शरण तर प्रत्यक्षात औरंग्याने काय केलं, त्या मुघलांना काही मुघलांना तो खूप म्हणजे त्रास द्यायचा आणि त्यांना खूप काय करायचा म्हणजे अशी काही सजा द्यायचा की त्यांना सहन होत नव्हते. मग त्यांनी त्यांचं हे सोडलं म्हणजे त्यांच्या जवळ एवढं काम मेहनतीने करून पण त्यांचं एवढं ऐकून पण तो त्यांना काही ना काही सजा द्यायचा, मारायचा, त्यांच्यावर डायरेक्ट टिळपण ओतायचा. एवढा क्रूर हा राजा औरंग्या. मग असे कंटाळलेले जे मुघल होते ते प्रत्यक्षात शिवाजी महाराजांना शरण आले. आता शरण आले बघा, त्यांच्या मालकांनी त्यांना त्रास दिला पण त्यांना सोडून ते शिवाजी महाराजांना शरण आले. आणि शिवाजी महाराजांना का शरण आले तर प्रत्यक्षात शिवाजी महाराज हे स्त्रीला आई म्हणून वंदन करणारे हे त्यांना समजलं आणि त्यांना ते शरण आले. बघा, शरण आले तर त्यांना ते लाथ नाही मारू शकत, बरोबर ना. शिवाजी महाराजांच्या ज्यांच्या शरण आलेल्या ज्या मुघलांना त्यांना लाथ नाही मारलं तर त्यांना त्यांनी नोकरी दिली, त्यांना त्यांनी मावळं बनवलं. म्हणजे एवढे शिवाजी महाराज थोर होते. बघा, जो शरण येतो ना त्याला कोण हरकटत नाही, त्याला लोटत नाही, उलट त्याच्यावर माया करतो. तसे ते शिवाजी महाराज होते आपले. प्रतापगडाकडे राजे गेले पाठोपाठ राजांचा, राणी वसा राजगडाकडे पावता झाला. ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदावरच काढावा लागणार होता. 3 महिने तरी त्यांना हळविता येणार नाही म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरवर मागे राहिल्या. काळ्या मुंगांचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचावरच्या वारुळाकडे जाताना दिसू लागले. फाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सरपणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादान झाली. पुरंदरच्या वाराने अलवार गारवा पांघरला. आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली. सपासप चौथरून उधळून त्यांनी मावळी मुखावर अळगार केला. तापले कातळ निवांत झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उड्या घेत कऱ्हेला सामील झाले. कुणब्यांनी तयार केलेल्या भासक्या भुईच्या कुशी आभाळाचे दान घेऊन सुखावल्या. आता अवघ्या 12 मावळांवर 4-5 महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे. कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला हे खरं, पण राजांचा एक भाऊगड मात्र झुरू लागला. पुरंदावर सईबाईंची तब्येत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाळ होऊन दुखणे पारखी गंगाधर वैद्यांना धाडून गडावर आणविले गेले. कित्येक रोज त्यांनी आपले वैद्य डोळ्यात तेल घालून राबविले होते. औषधी पल्ल्यांचे रस, काढे, मात्रा प्रयोग, शेक, हरस एक उपाव करून ते थकले होते. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते. वैद्यबुवा, आमच्या सूनबाई अंग धरत नाही. तुम्हीहून आम्हास काही बोलत नाही का? कोण मामला? आम्हास धीर निघत नाही.
जिजाबाईंनी आपली व्यथा उघडी केली. आऊसाहेब सारे उपाय हरले. शेत काढे, मात्रा प्रयोग, लेप कशामुळंच गुण नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखडा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाचपडले. कसलं वाटतं वैद्यबुवा? जिजाबाईंचा आवाज कातरला होता. हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब. हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब. वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मान अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनुशा चालविल्या. बाळंत व्याधी, अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा तरळत होत्या. एक पाठीवर मरण टेकून बागल्याकडे पाठ मोरे होत मुलूकभर दौडणाऱ्या राजांची, आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची. बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातली ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. मळाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निष्ठून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आले नाही. पडलेली ती मात्रा फार फार दुर्दार होती. म्हणजे शेवटी बोलतात ना, एवढा मोठा रुद्र जन्म झाला त्यांचा, शंभूराजांचा. पण तिथून जेव्हा शंभूराजांचं बारसं झालं, तिथून सईबाईची जी तब्येत होते तिथून ढासळत गेली पूर्ण. आणि त्यांच्यावर खूप उपचार चालू होते. तरी पण त्यातून म्हणजे एवढे उपचार ते चालूच होते त्यांच्यावर, पण ते उपचार त्यांना प्रतिसाद देत नव्हते. राजांच्या तारीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरे कर हप्त्यांची. दर्याची खोळ पांघरलेला जंजिऱ्याचा बिकट बरकणीत बसलेला शिद्दी, मजलेतही तुटकी कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता. दस्त होई तेवढी कुणबी रियाया दर्यावरून राजरोस लोटून नेऊन गुलाम करून त्यांचा दुर्देशी विक्रम मांडित होता. आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाऱ्या या देशीच्या आसामींच्या डोळ्यांतून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते. दर्याला त्याची खसखस सुद्धा परवा नव्हती. ही वाटायला सर्जा राजा पाहिजे होता. राजाने हे सारे ठरले होते. रघुनाथ बल्लाळ अत्र्यांना राजांनी जंजिराच्या दर्या रंगविण्याचा विडा दिला. त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्या सारंग, दौलत खान हे दर्याचे खासे खर्जन नामजाद करून दिले. अत्र्यांनी दंडाराजपुरीचा किनारा मांडून जंजिऱ्याला मोर्चे घातले. अत्रे शर्फीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले, पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी शिद्यांवर काढलेली सासवडी मात्र लागू पडली नाही. हा सल राजांना फार रुतला. सह्याद्रीच्या शिवाला
अशा कैक सणांचे विष पचवणे करतेच. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. इथपर्यंत आपण इथेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. भारत माता की जय.